तर आता एक मोठी बातमी येते। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याचं कळतंय। विधान परिषदेवर उद्धव ठाकरे जाणार असल्याचं कळतंय। शरद पवार राज्यसभेवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते। परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलाय। विधान परिषदेवर उद्धव ठाकरे जाण्याची शक्यता वर्तवली जाते, तर शरद पवार राज्यसभेवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते। परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळण्याची सुद्धा चर्चा आता सुरू झालेली आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळू शकतं अशी चर्चा सूत्रांकडून ऐकायला मिळते। मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलेला आहे। शरद पवार राज्यसभेवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे। विधान परिषदेवर उद्धव ठाकरे जाण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ज्ञानेश सावंत। ज्ञानेश, एक मोठी बातमी आपल्याकडे येते, ती म्हणजेच यावेळी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याचं कळतंय। विधान परिषदेवर उद्धव ठाकरे जाण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे शरद पवार राज्यसभेवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते। तर दुसरीकडे परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद जे ते काँग्रेसला मिळणार असल्याचं सुद्धा कळतंय। काय नेमकी ताजे अपडेट आहे? तर ही आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो। विधान परिषदेवर उद्धव ठाकरे जाण्याची शक्यता आहे। विधान परिषदेसाठीच महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। यामध्ये राज्यसभेवर शरद पवार जाण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ज्ञानेश सावंत। ज्ञानेश, महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याचं कळतंय। यात विधान परिषदेवर उद्धव ठाकरे, राज्यसभेवर शरद पवार आणि परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। काय ताजे अपडेट? भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांसोबत दोन हात करायचे असतील तर त्यांना महाविकास आघाडी आत्ताच्या घडीला थोडीशी किमान मजबूत असायला हवी। ज्या सभागृहामध्ये शरद पवार आहेत राज्यसभेमध्ये, ज्या सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे आहेत आणि विधानसभेतलं आणि विधान परिषदेतलं विरोधी पक्ष नेतेपद रिक्त आहे, अशा ठिकाणी आता सभागृहांमध्ये देखील जेवढी केवढी विरोधकांची ताकद आहे ती ताकद आक्रमकपणे तुम्हाला दाखवावी लागेल। या सगळ्या बाबींचा विचार करून महाविकास आघाडीमध्ये आता राजकीय समीकरण जुळून आलेलं आहे। राज्यसभेवरती शरद पवार जातील, विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे कायम राहतील आणि विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते मात्र पद हे काँग्रेसकडे जाईल। या सगळ्या वाटाघाटी आज झालेल्या आहेत। या सगळ्यामुळे दिल्लीमध्ये शरद पवार महाविकास आघाडीची बाजू मांडत राहतील, तर दुसरीकडे ठाकरे हे सभागृहामध्ये असणं अपेक्षित आहे। ठाकरेंचा वचक त्या सभागृहामध्ये असेल अशी अपेक्षा शिवसेनेला आहे, महाविकास आघाडीला आहे आणि म्हणून उद्धव ठाकरेंची मुदत संपल्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना विधान परिषदेमध्ये पाठवण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला आहे आणि विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसकडे असेल, ज्यावरती शिवसेनेमध्ये आणि काँग्रेसमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून रस्सीखेच होती आणि हे पद रिक्त होतं। यांच्यामध्ये वाटाघाटी होत नव्हत्या, तर दुसरीकडे शिवसेनेमध्ये देखील काही लोकांच्या नावाबद्दल एकमत नव्हतं। आता या सगळ्या बाबींचा विचार केला तर महाविकास आघाडी राज्यसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये आणि महाविकास आघाडी म्हणून विधानसभेच्या सभागृहामध्ये, विधान परिषदेच्या सभागृहामध्ये ठामपणे आपली बाजू मांडतील। याच्यासाठी ह्या तिघांची निवड या संदर्भामध्ये ही वाटाघाटी झाल्याचं दिसतं आहे। निश्चित धन्यवाद ज्ञानेश ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतो यावेळी परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते, तर दुसरीकडे विधान परिषदेवर उद्धव ठाकरे जाण्याची ही शक्यता वर्तवली जाते। तशी चर्चा सुरू असल्याचं सुद्धा कळतं आहे।